ते सुटले 3 वाजता आणि आले खाली ग्राउंड सोडून. वरच्या फर्स्ट माळ्यावर आम्ही राहत होतो, तर खाली ते आले तिथे आणि ग्राउंडला एक बाई बसली त्यांना दिसली खाली ग्राउंडला. अशी व्हाईट साडी नेसलेली, केस अशी व्हाईट कलरची, तिची पूर्ण म्हातारी सारखीच होती. आणि पहिले पुराण्या काळामध्ये चरखा कशी चालवायची लोक आणि सूत काढायचे, तसं ती करत होती. मग ते बोलले मी माझ्या कमरेचा पट्टा काढला. त्याचा पट्टा, पोलीसवाल्यांचा कमरेचा पट्टा हा चांबड्याचा असतो आणि सहसा करून त्या ह्याला कोण भूत येत नाही जवळ. मग त्यांनी पट्टा काढला बोलले आणि सगळ्या भिंतीवर आपटत 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 मी गेलो. आणि एक भांडी असायची, पण मी ड्रमातलं पाणी घ्यायला गेली. मग त्यातून पाणी घेते आणि भांडी घासून देते. आणि मी गेली भांड्या असं बुडवते, काढायला घेतला तर मला होतंय, कोणतरी बोलवतंय. खिडकी, त्या असं समोर खिडकी होती त्या असं तिकडनं मग आम्ही गेलो, मी मध्ये गेली. मी बाहेर म्हणजे 10 खोल्या सोडून वॉशरूम होतात अगदी लास्टला कोपऱ्यात. बसल्यानंतर बांगड्यांचा आवाज येतोय मला, कोणाचा तरी असं कोणतरी मुसमुसतं रडतोय असं आवाज यायला लागला. आणि असं वाटायचं की भिंतीवरून कोणतरी असं बघतोय का. तेव्हा कसं वरती असं एवढं काय चिटकून अशा भिंती नसायच्या, थोडं वरती ओपनच असायचं. तर असं वाटायचं वरतून कोणतरी बघतोय का माझ्याकडे. कसं बसं मी माझं हुडकलं, बाहेर आली त्या कोपऱ्यात बघितलं तिकडे. नमस्कार मंडळी, माझं नाव स्वयं चव्हाण आणि आज तुमचं स्वागत आहे घरच्या घरात या पॉडकास्टमध्ये. आणि जसं तुम्ही पहिला व्हिडिओ बघितलाच असेल, आत्तापर्यंत तो आला असेल, तर त्या व्हिडिओमध्ये मी पहिला व्हिडिओ हा माझ्या मम्मीसोबत बनवला होता. आणि आज पुन्हा मी तिच्यासोबत नवीन व्हिडिओ बनवायला आलो आहे, कारण तिच्याकडे खूप सारे स्टोरीज आहेत. पहिला व्हिडिओ तर आपल्याकडे लिमिटेड होता टाइम, म्हणून त्याच्यामध्ये तेवढंच बनवू शकला. आता हा त्याचा पार्ट 2 काइंड ऑफ पकडू शकतात. हे आता आम्ही दुसरा शूट करतोय, तर तुम्ही बघा आणि तुम्हाला कसं वाटेल ते पण सांगा. तर आता आपण सुरू करू. तिचं इंट्रोडक्शन तू कसं देशील परत जर तू देतेस? मी रितू चव्हाण आणि मी जे आता स्टोरी सांगणार आहे ती घडलेली आहे माझ्या सासऱ्यांबरोबर. त्यांनी मला सांगितलेली ही गोष्ट आहे सासऱ्यांनी. म्हणजे आम्ही भोयड्यात राहत होतो आणि त्यावेळी ते पोलीसमध्ये होते. आता ते रिटायर झाले. आणि त्यावेळी नाईट पाळी होती त्यांची, नाईट चालू होती आणि त्यांना रात्री यायला 3 वाजले होते. आणि 3 वाजता ते आले तेव्हा मला त्यांनी सांगितलं होतं की असं माझ्या बाबतीत घडलंय, की गोष्ट अशी आहे, तिथं घडलं म्हणून. पोलीसमध्ये होते ना, पोलीसमध्ये होते तर त्यांचं ते कधी पण येणं त्यांचं कसं लेटच असायचं ना. लेट येणं, नाईट शिफ्ट कधी, किंवा कदाचित सेकंड शिफ्ट असली तरी रात्री 12 का आणि 1 काय 2 काय हे त्यांना पोलीसवाल्यांना काय माहिती नसतं. त्यांचं कधी टायमिंग सुटेल तसं ती लोक येणार. तर त्यांनी ही गोष्ट मला सांगितली होती की माझ्या बाबतीत ही गोष्ट घडली आहे म्हणून होती. ते सुटले 3 वाजता आणि आले खाली ग्राउंड सोडून. वरच्या फर्स्ट माळ्यावर आम्ही राहत होतो, तर खाली ते आले तिथे आणि ग्राउंडला एक बाई बसली त्यांना दिसली खाली ग्राउंडला. अशी व्हाईट साडी नेसलेली, केस अशी व्हाईट कलरची, तिची पूर्ण म्हातारी सारखीच होती. आणि पहिले पुराण्या काळामध्ये चरखा कशी चालवायची लोक आणि सूत काढायचे आणि कपड्यासाठी ते गांधीजीच्या ह्याच्यामध्ये दाखवलंय, तसं ती करत होती. तर माझे सासरे बोलले ही कोण आहे आणि हे आता ह्याच्यामध्ये कुठे ह्या सगळ्या गोष्टी आहे. मग थोडस त्यांना असं डाऊट वाटलं त्या गोष्टीचं की काय नक्की आहे. ते पण थोडेसे घाबरले. पोलीस मधले असे तरी एक माणूसच आहे ना शेवटी, ते पण थोडेसे घाबरल्यासारखेच झाले. मग ते बोलले मी माझ्या कमरेचा पट्टा काढला. कमरेचा पट्टा, पोलीसवाल्यांचा कमरेचा पट्टा हा चांबड्याचा असतो आणि सहसा करून त्या ह्याला कोण भूत येत नाही जवळ. मग त्यांनी पट्टा काढला बोलले आणि सगळ्या भिंतीवर आपटत 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 मी गेलो. आणि एकदा घरात गेलो, सुरेखा म्हणून, माझ्या सासूचं नाव सुरेखा आहे, सुरेखा म्हणून नाव हा आवाज दिला जोरा. तसं आईने दरवाजा खोलला, माझ्या त्यांनी बोलले मिसेसने दरवाजा खोलला आणि ते आतमध्ये गेले घाबरले हरकले. मग माझी सासूबाई बोलल्या की काय झालं एवढं का घाबरलात. तर मग माझ्या सासऱ्याने सगळं सांगितलं सासूबाईंना की असं असं झालं आणि अशी बाई दिसली. पण माझ्या म्हणजे सासूबाई आहे ना, खूप म्हणजे अगदी कडक आहेत, म्हणजे असे त्या कोणाला घाबरत नाही.
त्या किती कुठल्याही मोठ्या घरात असो काय असो, पण एकदम निद्र राहणाऱ्या त्या त्यांना पाणी विनिर आणि त्या परत गेल्या म्हणजे बघते मी कोण आहे ते, तुमचा रस्ता अडवून बसलेली आहे तिथून. पण ती नव्हती ती बाई तिथे. पण तो त्यांना आलेला अनुभव मी सांगते, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये म्हणजे असं पोलीस कॉलनीमध्ये पण काही गोष्टी असं पहिल्या सुरुवातीला घडत होत्या. पण मग ही रिअल लाईफ स्टोरी आहे. हो, त्यांची रिअल लाईफची स्टोरी आहे, त्याने मला सांगितलेली आहे. म्हणजे ती त्यांच्या लाईफ मध्ये अशी त्यांना घडून गेले, त्यांना ते आठवलं आणि मला सांगितलं की बाबा माझ्या बाबतीत असं असं घडलं होतं, पण मी थोडासा घाबरलो त्याच्यावेळी. मग ही ती गोष्ट आहे. आणि ते आईचं हे होतं की ती एवढी परत गेली खाली नाही, आणि खूपच बघायला. त्या एकदमच खूपच आणि एकदम अशा त्या कोणाला घाबरत नाही, पहिल्यापासूनच त्या तशा आहे निदान म्हणून. मग एक तू मला IT कंपनीची स्टोरी सांगली, ती काय हा. होती जे तू तुझ्याबद्दल होती? ते माझं फर्स्ट जॉब होतं ITA कंपनीमध्ये. आणि माझी नाईट शिफ्ट होती. मला नाईट शिफ्ट, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि नाईट शिफ्ट असं असायच्या. आणि पहिल्या प्रथमच नाईट शिफ्ट लागली होती मला. आणि मला ठीक आहे. आणि तिथलं ITA कंपनीचं एवढं काय माहिती नव्हतं की बाबा कसं असतो काय असतो. बस नाईटला येतात, नाईटला असतात त्यांचे कॉलिंगचे असतात, काय काय मुलांचे ते असतात चालू, ते असतो. आणि मला राऊंड मारा सांगितलं की मॅडम जावा नाही आतमध्ये, राऊंड मारून या सगळीकडे. तर म्हणजे ठीक आहे. पूर्ण ITA कंपनीमध्ये मी राऊंड मारलं, सगळं चेक केले, कॅबिन सगळे चेक केले सगळे. आणि बोले आता जाते वॉशरूमला जाते, आणि मग मी माझ्या जागेवर जाऊन बसते माझ्या ह्याच्यावर डेस्कवरती. आणि गेली मी आणि वॉशरूमला गेली, तर बाजूच्या वॉशरूम मध्ये आवाज येत होता कोणतरी आहे म्हणून. आता बोली आता नाईट शिफ्टला तर लेडीज नसतात तिथे, सगळे जेंट्सच असतात. मग आवाज करायला कोण? तर मी बोलली की हाऊसकीपिंगच्या लेडीज आहे का. मग तर मग मी बोलली की आवाज दिला, म्हणजे कोण हाऊसकीपिंगच्या आतमध्ये आहे का, तर आवाज नाही, काय नाही. मग मी बाहेर आली तर हाऊसकीपिंगच्या लेडीज असतात, 4च लेडीज असायच्या. त्या बाहेर काम करत होत्या डेस्कवरती. म्हणजे ह्या जर डेस्कवरती बाहेर काम करतात, मग आतमध्ये वॉशरूम मध्ये कोण आहे. मी परत रिटर्न पार्टी फिरली, परत चेक केले, पूर्ण वॉशरूम पूर्ण चेक केले. पण ते आवाज क्लिअर होता की कोणतरी वॉशरूम मध्ये आहे. तो माझा ते कोण नव्हतं नंतर गेल्यानंतर? कोण नव्हतं, कारण लेडीज 4च नाईटला होत्या. आणि त्या जर बाहेर डेस्कवरती काम करतात आहे, बाहेर त्यांचं साफसफाईचं चालू आहे, मग लेडीज वॉशरूम मध्ये जायचा प्रश्नच येत नाही ना कोणत्या लेडीजचा. तर त्यावेळी कोण लेडीज नसतातच. स्टाफ मध्ये लेडीज कोणच नव्हते की बाबा. आता आम्ही सिक्युरिटी मध्ये म्हणलं तर आम्हाला माहिती पाहिजे ना की लेडीज कोण आहे आतमध्ये, काय आहे ते आम्हाला सगळं माहिती असतो. किती लेडीज आतमध्ये आहे, कोण आहे, हे सगळं आमच्याकडे सगळं असतो. मग तिथं होतं कोण मग, आणि आवाज दिल्यानंतर पण कोण बोलायला तयार नाही. पण मग ते बोलतात ना की IT कंपनीमध्ये असं बहुतेक करून असतो, कारण बहुतेक करून आमच्या याच्यामध्ये सांगायचे की म्हणजे त्या हाऊसकीपिंगच्या लेडीज असायच्या, ते सांगायच्या की मॅडम त्या वॉशरूम मध्ये जाऊ नका, तिकडं असं असं आहे, तुम्ही जेव्हा रात्रीचे तुम्ही नाईटला असाल ना की त्या वॉशरूमला जायचं टाळा सहसा करून, कारण तो वॉशरूम ना एकदम कोपऱ्यात येतो, लास्टला एकदम कोपऱ्यात येतो. त्या वॉशरूमला कोण जात नाही शेअर. आणि आम्ही का जायचो की तिथं कोण नसतो, शांत राहते. मग त्याने नॉर्मल आपल्या म्हणजे बाकी सगळ्या लोक स्टाफसाठी वेगळे आहेत, मग आपल्यासाठी ते परफेक्ट आहे असं वाटायचं, म्हणून आम्ही तिथं जायचो. आणि स्टाफ लोक कोण जात नाही त्या साईडला, हे माहिती आपल्याला. तो माझा अनुभव होता त्या गोष्टीचा. मग त्यानंतर परत असा एक्सपिरियन्स झाला तिथेच? नाही, नंतर नाही, मला त्या गोष्टीचा कुठलाच एक्सपिरियन्स आलेला नाही तिथल्या नंतर. मग ते तेव्हा ते पहिल्यांदाच झालं होतं तेवढंच? हो, तेवढंच लास्ट. नंतर मी बहुतेक करून भरपूर ITA कंपनीमध्ये काम केलं सगळीकडे, पण मला असं नंतर कुठल्याच इथं असं कुठला त्रास झाला पण नाही, आणि मला आठवत पण नाही ती गोष्ट काही झालं. पण मग दुसरी एक स्टोरी जी तुम्हाला बोलत होतीस, जे आपल्या गावच्या घरची होती, ती काय आहे एक्झॅक्टली? हा, आपल्या गावचं होतं ना, म्हणजे 2 बेडरूम होते आपल्या गावी. एक हॉल मोठा
बेडरूम, किचन आणि एक रूम होती ती देवाची रूम होती. आपली देवासाठी आपण सगळं ते होतं आपलं सर्व बनलेलं. कोकणात तर तुला माहिती आहे सेपरेट देवाची रूम वेगळीच असते, तिला कोण नाही करत बसत नाही. आणि एक रूम होती बेडरूम मधून असं केलं. पण जास्त करून आपण बेडरूम पेक्षा आपलं जास्ती करून सामानच तिथं जास्ती असायचं. आणि ती मागची बाजू यायची, फ्रंट बाजू यायची तर बेडरूमची. आणि त्या रूम मध्ये गेलं ना की मला एक अस्वस्थ वाटायचं, खूप अस्वस्थ वाटायचं की एकदम भकास वाटायचं की काय ह्या रूम मध्ये येऊच नाही असं वाटायचं. एक दिवस मग मी तुला त्या रूम मध्ये कधी पाठवायची नाही. जेव्हा आपण गेलो त्यावेळी मी त्या रूमला दरवाजाला कडी लावून घ्यायची की त्या रूम मध्ये तू जाऊ नये. की तू लहान होता, 1-2 वर्षात होता, मला खूप भीती वाटायची. मी ती कडी लावून ठेवायची. आणि एक दिवस असं झालं भांडी घासायला मग मी पाणी तिकडं, आपलं पाणी एवढं येत नाही ना आपल्या गावी, सहसा करून 8-8 दिवस पाणी नसतो, मग आपल्याला मोठे मोठे ड्रम भरून ठेवायला लागतात. भांडी घासायची मग मी ड्रमातलं पाणी घ्यायला गेली, मग त्यातून पाणी घेते आणि भांडी घासून देते. आणि मी गेली हांडा असं बुडवते आणि काढायला घेतला तर मला असं खुणवतोय, कोणतरी बोलवतोय. खिडकी त्या असं समोर खिडकी होती त्या ह्याच्या, असं तिकडनं होणार. मी आधी लक्ष दिलं नाही. मी आपली हांडा काढला, पाणी घेतलं, परत घेऊन वतलं, परत गेली, परत बांगड्यांचा आवाज त्याच खोलीमध्ये त्याच खिडकी मारणार सारखं. मग परत शुक करायला लागला. मी लक्ष दिलं नाही. परत ते घेतलं, परत पाहिलं, कडी लावली, म्हणजे बघायचंच नाही. ती शुक कर नाही तर काही कर, मला तुझ्याकडे बघायचंच नाही, मला काम भरपूर आहे ह्याच्यातच मी आपली. आणि त्या कारणाने मी गावी जायचं टाळत होती. आणि तुला खास करून मी त्या रूम मध्ये मी पाठवायलाच मागायची नाही. जे असेल ते इकडे देवाच्या रूम मध्ये नाही तर बाहेर हॉलमध्ये, एवढ्यापर्यंतच जायचं. आणि खरं म्हटलं संध्याकाळच्या वेळेत आपल्या इथं गावी बाहेर पडतच नाही कोण, कारण थोडंफार आपल्या गावी खूपच ह्या सगळ्या गोष्टी आणि चालतो. म्हणून मी नाही सहज करून तुला कोकण म्हटलं की संध्याकाळचं म्हटलं की 6च्या नंतर कोण सहसा कोण बाहेर पडतच नाही सगळं. कारण मला पण आठवतंय थोडं थोडं की मी गावी गेलोय आणि तिकडचे मला आठवत आहे की रात्रीचं ह्याच्यामध्ये ते आहे आणि ती रूम बंद होती आणि ते लाईटी पण जायचं असं. ते एवढं नाही पण थोडीशी मेमरी आहे म्हणजे रिमेंबरिंग मध्ये काय काय होतं त्याचं. बट असतो गावी तर म्हणतात खूप जास्त असतो आणि असं कोकण आणि या एरियामध्ये तर जास्तीत जास्त. बट तेच आहे की तिथे देवाधर्माचं पण तेवढंच होतो, तेवढंच ह्याचं पण असतो. तर असतं सगळ्या गोष्टी, पण ज्या ठिकाणी ज्यांच्या एरिया वाईज असतो तिथं त्यांना ते असतो सगळ्या गोष्टी. आपण बोलतो की आपण साफसफाई हे ते, पण त्यांचा जो कोपरा तो आहे तो तिथं तर तू साफसफाई होतच नसेल, तिथं जर घाण आणि हे ते सगळं राहतच असेल तर तिथं त्यांचा वास्तव्य तयार होतोच ना ह्या सगळ्या गोष्टीचा. मग तसं समजायचं. आता आपण वर्षाने आपण गावी जात नाही, कधीतरी 1 वर्षाला आपण पालखी घ्यायला म्हणून जातो. मग वर्षभर तू नाही गेला आणि वर्षातून एकदा गेल्यानंतर तिथं त्यांचं वास्तव्य असणारच ना. ते तर असणार. तू जर घरात राहणारा व्यक्ती आणि जर बाहेरून येणारा वर्षातून एकदा माणूस असेल तर तो कसा तुला हे करणार घरात ठेवणार, त्याचा वास्तव्य तयार होणारच ना तिथे. असा तो प्रकार आहे सर्व. तर मग तू ती ह्याची स्टोरी एक सांगितली होती जे तुझी लग्न झाल्यानंतरची पहिल्यांदा जे घडलं होतं त्याची काहीतरी एक स्टोरी बोलली होती. माझं लग्न 2000 साली झालं. त्यावेळी म्हणजे तसं वातावरण होतच तसं त्या गोष्टीचं. हे सर्व म्हणजे वॉशरूम बिशरूम सगळे बाहेर असायचे. पोलीस कॉलनीमध्ये कसले वॉशरूम, ते छोटे छोटे रूम, बाहेर वॉशरूमला जायला लागायचं, पब्लिक टॉयलेट सारखं. आणि लग्न नवीन झालं आणि म्हणजे झालं तर 2-3 महिने झाले आम्हाला. आणि अचानक मला काहीतरी 1-1.5 वाजता मला वॉशरूमला झालं. म्हणजे एकदम मला असं वाटलं की मला आता वॉशरूमला जायला जाईल. तर मग मी उठली, माझ्या मिस्टरांना उठवलं, मेले की माझ्याबरोबर येता का तुम्ही. मला असं जायचं आहे बाहेर, मला भीती वाटते. तर ते बोलले ठीक आहे जाऊया आपण. तर म्हणजे ठीक आहे. मग आम्ही गेलो, वॉशरूम मध्ये गेली मी. बाहेर म्हणजे 10 खोल्या सोडून वॉशरूम होतं.
अगदी लास्टला कोपऱ्यात. तर मी गेली, ते बाहेरच उभे होते आणि मग मी गेली वॉशरूम मध्ये आणि बसली. आणि बसल्यानंतर बांगड्यांचा आवाज येतोय मला, कोणाचा तरी असं कोणतरी मुसमुसतं मध्ये रडतोय असं आवाज यायला लागला. म्हणजे आता रात्री एवढं 1:30 वाजता कोण आलंय आणि एवढं कोण रडतोय, कोण आहे बाई रडते. मग तरी मी लक्ष दिलं नाही. मग नंतर मग मला ना एकदम थोडस कसं तरी वाटायला लागलं. मग एकदम अस्वस्थ एकदम व्हायला लागले मी. आणि असं वाटायचं की भिंतीवरून कोणतरी असं बघतोय का. तेव्हा कसं वरती असं एवढं काय चिटकून अशा भिंती नसायच्या, थोडं वरती ओपनच असायचं. तर असं वाटायचं वरतून कोणतरी बघतोय का माझ्याकडे. कसं बसं मी माझं हुडकलं, बाहेर आली त्या कोपऱ्यात बघितलं तिकडे तर सगळे वॉशरूम ओपन आहेत, कोणच नाही. नव्हतं. आणि मग आवाज कुठून येतोय, बांगड्यांचा आवाज येत होता, बाई रडते असं कुठला तर आवाज येत होता. मी आपलं माझं हुडकलं, बाहेर आली ह्यांना मी बोलली असं असं झालं. मला काय सुचत नाही काय कोण होतं. ते बोलतात काय नाही, चल काय नसतं. आणि मी घरी आली, हातपाय धुतले आणि जी मला थंडी आणि ताप आणि एवढी थंडी की त्यांनी एवढे 5-6 माझ्या अंगावर ब्लँकेट टाकली तरी पण माझी थंडी कमी होईना. नुसती अशी उडायला लागली थरथर, एवढी थंडी मला भरून आली. मग माझ्या मिस्टरांना कळालं की काहीतरी हे वेगळंच आहे, हे आपण बघावं. मग त्यांनी लगेच पटकन आपले जे नॉर्मल आपण घरातले चाक काढतो त्याप्रमाणे त्यांनी ते सगळं घेतलं आणि माझ्यावरून ते सगळं उतरवलं आणि ते वॉशरूम जिकडं आहे तिकडे ते नेऊन ठेवलं त्यांनी. आणि ते ठेवून आले घरात, आणि तेवढ्यात माझी थंडी हे ते सगळं गायब झालं मला. म्हणजे पूर्णपणे त्या आता लग्न म्हणजे महिनाच झाला होता लग्न होऊन, नवीनच ना मी लग्न झालेली. आणि असं आपल्या ह्याच्यामध्ये बोलतात नवीन लग्न झालेलं असं त्यांना लवकर ह्या गोष्टी लवकर हे होतात, असं पकडला जातो. मग तिने ते मला धरलं, पण ते लवकर माझ्या मिस्टरांच्या लक्षात आलं ही गोष्ट. त्यांनी ते त्याच्यावरती केल्यानंतर ते लगेच थांबलं, ते स्टॉप झालं तिथे. पण मला ते नंतर कधी त्रास झाला नाही त्या गोष्टीचा. पण ते लवकर त्यांनी त्याच्यावरती काहीतरी स्टॉप करण्याचा प्रयत्न केला म्हणून ते सगळं झालं. नाहीतर मला पण खूप ते भारी पडलं असतं ती गोष्ट. आणि मी ती लपवून ठेवलं असतं ना की मला ही काही गोष्ट जाणवली नाही ते, तर माझ्या त्या अंगाशी आलं असतं. पण मी ते माझ्या मिस्टरांना लगेच सांगितलं मग की असं असं झालं आणि मला असं कोणतरी आतमध्ये हे झालं म्हणून माझ्या मिस्टरांनी लगेच त्याच्यावरती हे केलं, चालू केलं. असं बोललं जातोच की हे जे वॉशरूम सारखे ठिकाण असतात, हे बाहेरचे जे असतात ना, म्हणजे आपण काय ते कॉमन टॉयलेट, ते बहुतेक करून त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतातच. घाणी ठिकाणी घाणच असणार ना, असं आहे ते. म्हणून रात्री जाताना आपण थोडंफार ह्या गोष्टीचं खूप, बाहेर टॉयलेटला पण जातो, कानाकोपरा पण पकडतो, पण खूपच सामान्य ह्या सगळ्या गोष्टी असतात. आपल्याला माहिती नसतं त्यावेळेला की तिथे काय असेल काय आहे. आणि बहुतेक करून गावच्या ठिकाणी तर वॉशरूमला बाहेर पाठवतच नाही, कारण ती वेळ आणि तो काळ कुठला कोणीच सांगू शकत नसतो, असं असतो. ह्या बहुतेक करून माझ्या अशा स्टोरी माझ्या बरोबर घडलेल्या त्या मी तुला सांगितले. हा, तर तू अजून एक स्टोरी बोलली होतीस ते तुझ्या फ्रेंड सोबत. माझ्या फ्रेंडची फ्रेंड होती ती, तिच्या बाबतीत ते गोष्ट घडलेली. ओके, ती काय होती स्टोरी? ती माझी मैत्रीण होती ना, तिच्या फ्रेंडने तिला सांगितलं होतं ही स्टोरी. म्हणजे तिचं मिस्टर तिच्या लाईफ मध्ये, ते पण कसं तर मी आता तुला सगळं व्यवस्थित सांगते. 5 मुली आणि 1 मुलगा. आणि मुलं कॉलेज करत होती तेव्हा तिच्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला. नंतर मग हिने थोडंफार काम बिम करून मुलांचं शिक्षण पूर्ण केला, सगळं व्यवस्थित. मोठ्या मुलीचं लग्न ठरलं व्यवस्थित, सगळ्या गोष्टी झाल्या. आता मुलगा पण चांगला जॉबला लागला. मुलींचं व्यवस्थित आता लग्न करायचं म्हणून पहिल्या मोठ्या मुलीचं लग्नाचा प्रस्ताव आला.
हा मग लग्न ठरलं, सगळ्या गोष्टी झाल्या त्यांचं. आता लग्नाचे 8 दिवस राहिले, जी लास्ट नंबर मुलगी होती ना ती अचानक वेगळी वागायला लागली. मी ह्याने विचारलं, ती बोलते, मी तिला विचारलं, म्हणजे मैत्रिणीची मैत्रीण होती ना तिची आई, त्या हम्म. मुलीची आई, तिने विचारलं तिला की काय झालं, काय असे वागते. वेगळे म्हणजे कशी वागवते? वेगळी म्हणजे जेवायला बसली की 10 लोकांचं एकदाच जेवण जेवणार. हा अगदी कोणाचं ऐकायचं नाही. जी मुलगी आजपर्यंत शांत, मनाच्या विरुद्ध कधी वागलेली नाही, जी तर मुलगी जरा चेंजेस वागले तर आपला थोडासा डाऊट वाटतोच ना. तर तिचीच आई तिला विचारलं की का म्हणून तू अशी का तर ती काय बोलली तिला, तू काय मला बोलतेस नावाने आहे, मी काय ती आहे का, तुझी मुलगी आहे काय, मी तुझा नवरा आहे. मग ही दचकली, अशी काय बोलते. ते बोलतो, आता माझ्या मुलीचं लग्न ठरलंय, मी थांबणार, मी 8 दिवस जाणार नाही, मी माझ्या मुलीचं लग्न बघणार, सगळं झालं की मग मी जाणार. 8 दिवस त्या मुलीच्या अंगात होतात. आणि जेव्हा मुलीच्या अंगावर अक्षता पडली, सगळं कार्यक्रम झाला सगळा, तोपर्यंत त्या मुलीच्या अंगात ते तिचे वडील होते. 8 दिवस त्यांची इच्छा होती की ते आपल्या मुलीचं लग्न बघायचं आहे. पण एवढ्या वर्षामध्ये त्यांनी कोणाला त्रास पण दिला नाही, कधी कोणाला दाखवलं पण नाही की वास्तव्य की मी आहे म्हणून अजून इथे. आणि एवढ्या वर्षाने ते परत कसे आले हे तिला काय कळालं नाही. तरी बोलते 10 वर्ष झाले होते त्यांचं हे हो. आणि 10 वर्षांनी मुलीच्या अंगात आले की मी आहे म्हणून, मला मुलीचं लग्न बघायचं माझ्या. आणि त्यांनी ते सर्व कार्यक्रम बघितले, 10 ते 8 दिवसाचा कार्यक्रम बघून मुलीचे अक्षता पडले, सगळं हे झालं, नंतर ते तिथनं बाहेर पडले. पण त्या छोट्या मुलीला त्यांनी त्रास नाही दिला आणि कुठल्या प्रकार, ती पण शेवटी त्यांचीच मुलगी ना, कुठलाच नाही. त्याने आपलं चांगलं सगळं कार्यक्रम करून घेतलं, सगळं बघितलं आणि त्यानंतर ते स्वतःहून त्यांनी तिचा अंग सोडला. त्यानंतर मग त्या पोरीला विचारलं नाही, ती छोटी होती, तिला काहीच आठवत नाही, तिला काही आठवत नाही. ती बोलते मला काही आठवत नाही, माझ्या ताईचं लग्न झालं, काय कसं केलं, काय झालं, मला काही आठवत नाही. कंप्लीटली ब्लँक 8 दिवस ती ब्लँकच होती, ती तिच्या शरीरातच नव्हती असं बोललं तर चालेल एक प्रकारे. हा ती तिने मला सांगलेली स्टोरी तिच्या मैत्रिणीच्या बाबतीत झालेल्या. पण मग तेच आहे ना की 10 वर्ष ते काहीच त्यांचं हे नव्हतं, काहीच वास्तव्यच नव्हतं. आणि 10 वर्षांनी अचानक ते आपल्या मुलीच्या ह्याच्यामध्ये येऊन त्यांनी तो आपल्या मुलीचं लग्न बघायचं म्हणून त्याने 8 दिवस ते आले होते. राहिले. पण तेच आहे ना, कधी कधी आपण काही गोष्टी सांगू शकत नाही, प्रेडिक्ट करू नाही शकत की काय होईल, कसं होईल कधी ते. आणि एक्झाम्पल्स असे आपल्याला भेटतात त्याचे, आणि आफ्टर लाईफ आणि असं खूप सारे गोष्टी बोलल्या जातात की मेल्यानंतर पुढे काय. त्यावरून तर खूप सारे टॉपिक्स आणि हे ते त्यांची पण इच्छा असेल की मुलांचं माझं कॉलेज चालू आहे, माझं सगळं चालू आहे, पण त्यांनी कोणाला वास्तव दाखवलं नाही की जाणीव करून दिली की आहे, म्हणजे असणार ते, पण त्यांनी ती गोष्ट जाणीव करून दिली नाही कोणाला. पण जेव्हा हे सगळं व्यवस्थित सेटल झाल्यानंतर, ही लोक सेट झाल्यानंतर, त्यांनी जेव्हा लग्न ठरलं त्या मुलीचं, तेव्हा त्यांनी दाखवलं त्यांचं वास्तव्य की आता मी जातोय म्हणून. म्हणजे त्यांनी त्यांचा मुक्तीचा मार्ग मोकळा केला, असं झालं. कारण का आता मुलीचं लग्न झालं, मुलगा तर चांगला जॉबला लागला आणि बाकीचे जवळ गेले, ह्याच्यातच त्यांनी आता ठेवून हे केले. म्हणजे एक माणसाला की बाबा माझ्या कार्य पुढे व्यवसाय हाय चाललाय, बस हे समजून पुढे गेले निघून ते. असं ती स्टोरी आहे सगळे. मग आता ती फ्रेंडची फ्रेंड आहे, ते त्यांचं सगळं व्यवस्थित, आता सगळं व्यवस्थित चाललंय त्यांचं. ते एक काइंड ऑफ ब्लेसिंग त्यांनी त्यांची दिली त्यांना की आहे म्हणूनच तशा वे मध्ये, आणि नंतर ते निघून गेले त्यांचं असं झाल्यानंतर. मग त्यानंतर परत ते कधी आलेच नाही परत तेवढंच, ते त्यांचा मार्ग मोकळा करून ते निघून गेले. अच्छा, सही होते. आजचे टॉपिक एवढे सारे झालेले आहे, आज तरी बरेच स्टोरी झाले. आणि कसं हे पहिल्या व्हिडिओ मध्येच झाले असते, बट तो व्हिडिओ खूप मोठा झाला होता ऍक्च्युली,
आणि त्यामुळे आम्हाला एक दुसरा व्हिडिओ बनवायला लागला. तर त्याचा पार्ट 2 असणार आहे काइंड ऑफ. तुम्ही जर पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला पहिल्या व्हिडिओचे पण सजेशन घेऊन जाईल. आणि तुम्हाला असंच जर कंटेंट माझा आवडत असेल आणि तुम्हाला आणखी पुढे खूप सारे एपिसोड्स बघायचे असतील तर तुम्ही डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू दिस चॅनल. आणि मी ट्राय करेल की तुम्हाला असे आणखी स्टोरीज ऐकवायचं आणि नवीन नवीन घेऊन यायला. आणि सपोर्ट करा असंच. आपण भेटू पुन्हा. आत्तासाठी धन्यवाद.